आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. प्रार्थना करूया. त्या प्रभू परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. येथवर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी त्याने घेतली, आपल्या सर्व गरजा त्याने पुरविल्या. आपल्या आजारात त्याने आपल्याला आरोग्य दिलेलं आहे, आपल्या दुःखात त्याने आमचं सांत्वन केलेलं आहे. होय प्रभूचे, तुझ्या नावाला धन्यवाद देत प्रभू, तुझी स्तुती करीत, तुझ्या नावाला उंचावीत, सर्व मान महिमा गौरव तुला देत प्रभू आम्ही तुझ्या समोर येतो आणि तुझे मनापासून आम्ही आभार मानतो प्रभू. तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला उंचावितो. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, तुझ्या सर्व दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी प्रभू, तुझ्या प्रेमासाठी. येतवर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. देई बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेतलीस, आमची प्रत्येक गरज तू पुरवलीस प्रभू. परमेश्वर देई बापा, आम्हाला तू आरोग्य दिलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. या पवित्र वारी एक वार पुन्हा तू आम्हास तुझी भक्ती करण्याची ही सुंदर संधी दिली प्रभू. तुझ्या भक्ती मंदिरात येण्याकरिता तुझी कृपा तू आम्हास पुरवली, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही उभं असताना प्रभू, आमची विनंती आहे, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर प्रभू. तू आमची क्षमा कर, आमच्या अपराधांसाठी, आमच्या सर्व चुकांसाठी, पापांसाठी प्रभू आम्ही तुला क्षमा मागतो. आमची क्षमा तू कर प्रभू आणि आम्हा प्रत्येकावरती तू दया कर प्रभू. परमेश्वर देई बापा, आम्हा शुद्ध कर आणि आज या भक्तीमध्ये परमेश्वर देई बापा तुझ्या समक्षतेमध्ये असणारी ती मोकळीकता आम्हास अनुभवता यावी. पवित्र देई बापा, तुझा स्पर्श आम्हास व्हावा प्रभूचे आणि परमेश्वर देई बापा तुझ्या समक्षतेमध्ये असणारे ते सर्व आशीर्वाद याचा अनुभव आम्ही घ्यावा, यासाठी तू आमचं सहाय्य कर प्रभूचे. आमची भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवित आहोत. पुन्हा प्रभू आम्ही आठवण करीत आहोत आमच्या त्या प्रियजनांची, ज्या रुग्णाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावरती आहेत प्रभू. पवित्र देई बापा, अशा प्रत्येकाचं तू सहाय्य कर देई बापा, त्यांचं सांत्वन तू कर. पवित्र देई बापा, आरोग्य तू त्यांनाच दे प्रभू आणि तू त्या प्रत्येकाची काळजी घे प्रभूची. तुझी लेकरं मार्गात आहेत, त्यांना देखील तू सुखरूप घेऊन येत आहे देई बापा. या भक्तीच्या वेळेमध्ये उत्तम वातावरण
आणि देव बापा तुझ्या उपस्थितीमध्ये सर्व प्रकारचा आनंद देऊन तू आशीर्वादित कर. पुढील सर्व वेळ आजची भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाला उत्सवूया. आपल्या सर्वांना गीत यावेळेस आपण गाऊया. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो. 349 नंबरचं गीत उपासना संगीतामधून. देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो. लागोच चित्तवरती प्रकाश मागतो. प्रकाश मार्ग तुझा मी चुकलो. अस्थिर झाले भक्ताचे सौख्य मोकलो. इकोचे आठवण, इकोचे आता माघारी माझ्या दुःखाशात बोली. राही मनामध्ये, राही मनामध्ये पूर्वीच्या पापांनी तुला मी दिले खेदाला. त्यांना धिक्कारुनी करी मी स्वनिषेधाला. मी स्वनिषेधाला जे अति प्रिय मानिले ते सर्व टाकितो. मानीन तुला ऐकले मी साय मागतो. मी साय मागतो. नित्य देवाच्या संगती मी असा चालना. लागेल चित्तवरती होई प्रकाश फार, होई प्रकाश फार. हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो. लागोच चित्तवरती प्रकाश मागतो. प्रकाश मागतो.
गीतकर्ता गीतामध्ये म्हणतो की माझ्या दुःखात शांत होनी, हे आत्म्या कृपा दावनी आता माघारी ये, माझ्या दुःखात शांत होनी राही मनामध्ये. आम्हाला माहिती आहे की या जगामध्ये आम्ही असताना अनेक प्रकारच्या दुःखाचे अनुभव आम्हाला येत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश आम्हाला होत असतात. आमच्या मनाला वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना होत असतात. परंतु हा परमेश्वर देव आहे की जो आमचं सर्व दुःख नाहीसं करणार आहे. आणि ज्यावेळेस ख्रिस्त आमच्या मनामध्ये आहे, ख्रिस्त ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये आहे, त्या ठिकाणी खरी शांती आम्हाला पाहायला भेटते. आणि म्हणून ज्यावेळेस ख्रिस्त आमच्या सोबत आहे, प्रियांनो, आमच्या प्रत्येक दुःखामध्ये, आमच्या प्रत्येक क्लेशामध्ये, आमच्या प्रत्येक त्रासामध्ये आम्हाला धीर, आम्हाला शांती, आम्हाला सांत्वन आणि आमच्या जीवनामध्ये त्या परमेश्वराचं अद्भुत काम आम्हाला पाहायला भेटतं. आणि म्हणून ज्या प्रकारे गीतकर्ता यामध्ये म्हणतो की नित्य देवाच्या संगती मी असा चालणार, लागेल चित्त वरती होई प्रकाश फार. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या परमेश्वरासोबत आमचं चालणं आणि परमेश्वरासोबत चालत असताना जो प्रकाश आमच्याकरिता त्याच्या समक्षतेमध्ये आहे, त्यामध्ये असणाऱ्या त्या आशीर्वादांसाठी आम्ही नेहमी आमचं लक्ष त्या प्रभूकडं लावावं, त्याच्याकडं चित्त लागलेलं आमचं सदैव असावं. आणखीन एक गीत आपण गाऊया. सूर्यवंशी यांनी लिहिलेलं आहे, उपासना संगीतामधून 745 नंबरचे गीत आहे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे. काही जणांना हे गीत माहीत असेल, काहींसाठी हे गीत नवीन असेल. आपण शिकण्याचा आणि सोबत गाण्याचा प्रयत्न करूया. चाल आपली जुनीच आहे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दडेत त्याला भय रे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दडेत त्याला भय रे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे त्याला उनेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दडेत त्याला भय रे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. हीन दीन वृत्ती मेली समर्थता तेथे भरली, हीन दीन वृत्ती मेली समर्थता तेथे भरली. दिव्य सूर्य अवनी दिपली, मुळेच तेजाचे त्याला उनेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दडेत त्याला भय रे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. हसे मुखी मिळसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला. हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला. धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे, त्याला भय रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दडेत त्याला भय रे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे, काळाच्या दडेत त्याला भय रे कशाचे, त्याला उनेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे.
ज्यांच्याकडं ख्रिस्त ही संपत्ती आहे त्यांना कोणत्या गोष्टीची उणीव आहे? आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की ज्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला राखून न ठेवता तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देऊन टाकलेलं आहे, त्या पुत्राच्या द्वारे आम्हाला आमच्या प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करणारा तो ख्रिस्त आहे. सूर्यवंशी या गीतामध्ये ख्रिस्त धन, प्रभू येशू ख्रिस्ताला संपत्ती म्हणून या ठिकाणी या गीतामधून आमच्या समोर ठेवतात. आणि ख्रिस्त धन ज्याचे त्याला, आज जगामध्ये सर्वात श्रीमंत जर कोणी असेल तर ज्यांना ख्रिस्त मिळालेला आहे, ज्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त आहे, ते या जगामध्ये सर्वात श्रीमंत आहे. कारण या जगाची जी श्रीमंती आहे ही जगापुरती मर्यादित आहे, परंतु ज्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त आहे त्यांना स्वर्गातही अधिकार आहे. ते स्वर्गाच्या संपत्तीचे वारस आहेत, स्वर्गाच्या संपत्तीमध्ये त्यांना हक्क आहे प्रियांनो. आणि म्हणून ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज शुभम आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. सलाम. स्तोत्रसंहिता 39, स्तोत्रसंहिता 39 मी आपल्याकरिता वाचतो. मी म्हणालो की मी आपल्या जिभेने पाप करू नये, म्हणून आपल्या चालचलुनीने जपेन. माझ्यासमोर दुर्जन आहेत, तोपर्यंत मी आपल्या तोंडाला लगाम लावून ठेवीन. मौन धरून मी गप्प राहिलो, बरे देखील काही बोललो नाही. तरी माझ्या दुःखाने उचल खाल्ली, माझे हृदय आतल्या आत संताप झाले. मला ध्यास लागला असता माझ्यामध्ये अग्नी भडकला, तेव्हा मी आपल्या जिभेने बोललो, हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे व माझे आयुष्मान किती आहे हे मला समजू दे. म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला कळेल. पहा, तू माझे दिवस वीतभर केले आहेस. माझ्या आयुष्याचा काळ तुझ्यापुढे काही नाही. एखादा मनुष्य कितीही खंबीर असला तरी तो श्वासरूपाच होय, हे खास. खरोखर मनुष्य छायेसारखा फिरतो, जिभेने तो उगीच धामधूम करीतो. तो धन साठवतो, पण ते कोणाच्या हाती लागेल हे त्याला ठाऊक नाही. तर आता हे प्रभू, मी कशाची अपेक्षा करू? माझी आशा तुझ्या ठायी आहे. माझ्या सर्व अपराधांपासून मला सोडू. माझ्या मूर्खाच्या निंदेस पात्र करू नकोस. मी मौन धरिलो आहे, आपले तोंड उघडीत नाही, कारण हे तूच केले आहे. तुझा प्रहार माझ्यावरून दूर कर. तुझ्या हाताच्या तडाखाने माझा क्षय होत आहे. तू आपल्याला मनुष्याला अनितीबद्दल धमकावून शासन करीतोस, तेव्हा तू आपले सौंदर्य पंगताप्रमाणे विलासण्यास नेतोस. खरोखर सर्व मनुष्य शाश्वत आहे. हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या धाव्याकडे कान दे. माझे अश्रू पाहून उगा राहू नकोस, कारण मी आपल्या सर्व पूर्वजांप्रमाणे तुझ्या पुढे परदेशीय व उपरी आहे. मी येथून जाऊन नाहीसा होण्यापूर्वी आनंदित व्हावे म्हणून माझ्यावर असलेली तुझी क्रोध दृष्टी काढ. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देऊ. स्तोत्रकर्ता दावीद राजा या स्तोत्रामध्ये आयुष्याची जी क्षणभंगुरता आहे, मानवी जीवनाची जी क्षणभंगुरता आहे, त्याविषयी तो या स्तोत्रामध्ये लिहित आहे. आणि आम्ही ज्या वेळेस हे स्तोत्र वाचतो, दावीद यामध्ये ज्या गोष्टी नमूद करत आहे, ज्या गोष्टी तो लिहित आहे, त्याकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष लावतो, आमच्या लक्षात येईल की जणू काही दावीद जो आहे हा आपल्या अंतःकरणामध्ये खिन्न झालेल्या स्थितीमध्ये आहे. दुःखी त्या ठिकाणी तो आहे आणि दुःखी आणि खिन्न असताना तो स्वतःला परमेश्वराच्या समोर घेऊन येत आहे. आणि परमेश्वराच्या समोर तो स्वतःला घेऊन येत असताना तो एक गोष्ट या ठिकाणी असं म्हणतो की एखादा मनुष्य कितीही खंबीर असला तरी तो श्वासरूपच होय, हे खास. मनुष्य या जगामध्ये कितीही प्रबळ झाला, कितीही ज्ञानी झाला, कितीही मोठा झाला, परंतु त्याचं जीवन
हे क्षणभंगूरच आहे. श्वास रूप तो आहे आणि जिथं श्वास थांबला, जिथं श्वास थांबला तिथं मनुष्याचं आयुष्य देखील संपलेलं आहे. मग त्याची खंबीरता, त्याची श्रीमंती, त्याचं ज्ञान आणि त्याचं जे काही आहे ते तिथंच राहून जातं. आणि म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचं जे काम आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये जो खरा आनंद आहे तो केवळ परमेश्वरापासून आहे. आम्ही या जगामध्ये, या जगातल्या गोष्टींद्वारे आम्ही कितीही स्वतःला आनंदित करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी तो संपणारा आहे. दावीद राजा जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये खिन्न झालेला आहे, दावीद राजा जेव्हा दुःखी झालेला आहे, तो वचन 13 मध्ये म्हणतो की मी येथून जाऊन नाहीसा होण्यापूर्वी आनंदित व्हावे म्हणून माझ्यावर असलेली तुझी क्रोध दृष्टी काढ. दावीद दुःखी आहे, दावीद खिन्न आहे, दावीद निराश आहे, कारण परमेश्वराची क्रोध दृष्टी जणू काही त्याच्यावरती आहे. आणि जेव्हा परमेश्वराची क्रोध दृष्टी मनुष्यावरती असते, मग आमच्या जीवनामधल्या सर्व गोष्टी या व्यर्थ ठरतात. आणि म्हणून दावीद या स्तोत्रामध्ये परमेश्वराला म्हणतो की मी येथून निघून जाण्यापूर्वी, या भूतलावरचं माझं आयुष्य संपण्यापूर्वी तुझी क्रोध दृष्टी माझ्यावरून काढ, म्हणजे मी आनंदित होईल, मी उल्हासित होईल, मी आनंदित होईल. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला खरा आनंद देणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. हा परमेश्वर आहे जो आम्हाला आमच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने शांती देतो, आनंद देतो आणि त्याच्या गौरवाकरिता तो आम्हा प्रत्येकाचा उपयोग करून घेतो. आणि म्हणून त्या प्रभू देवबापाला सर्व गौरव असो. परमेश्वर देवबाप ही सर्व वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. आपण त्यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे आपण प्रभू देवबापाची स्तुती आराधना करूया. प्रभूच्या नावाने सर्वांना सलाम. आजचा हा सुंदरसा दिवस प्रभूने आपल्याला दाखवला, त्यासाठी आपण त्याची स्तुती व आराधना करू व काही आपण गीतं गाऊ. उपासना संगीत याचं 511 ख्रिस्ता अर्पण मस्तू. Krista
पुढचं गीत आपण गाऊया, है दुनिया का राजा येशू, है दुनिया का राजा येशू. है दुनिया का राजा यीशु, है दुनिया का राजा यीशु, साथ तेरे वो ना बुतूरो. यीशु तुझे प्यार करता ओहो, यीशु तुझे प्यार करता ओहो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो, यीशु तुझे प्यार करता ओहो, यीशु तुझे प्यार करता ओहो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. अपनी जासूली पे देखे, अपनी जासूली पे देखे, प्यार किया सबको न बतूरो. यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो, यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. वो मेरी चट्टान हमेशा, वो मेरी चट्टान हमेशा है सहारा वो न बतूरो. यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो, यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. है खुदा का एक ही बेटा, है खुदा का एक ही बेटा, बन गया तेरा वो ना बतूरो. यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो, यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. अब तो सारी दुनिया में बस, अब तो सारी दुनिया में बस यीशु यीशु हो न बतूरो. यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो, यीशु तुझे प्यार करता हो, यीशु तुझे प्यार करता हो, वो सबसे प्यार करता. आज खुशियाँ मनाओ लोगो. यानंतर आपल्या सर्वांना येणारं गीत गाऊया, तारक तो सामर्थ्य तो. दिवस प्रभु चाहे आपण उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभु चाहे आपण उल्हास व आनंद करू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. स्वर्गाच्या देवाला
स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो सामर्थ तो यीशु दे युगानुग आहे. तारक तो सामर्थ तो यीशु दे युगानुग आहे. आहा हा 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 हालेलुया. ओ हो 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 होसाना. आहा हा 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 हालेलुया. ओ हो 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 होसाना. हालेलुया 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे आपण महिमा व स्तुती वर्णू. चला हो आता त्याकडे आपण महिमा व स्तुती वर्णू. किती थोर तो दे सर्वस्व आपणा दिले. किती थोर तो दे सर्वस्व आपणा दिले. तारक तो सामर्थ तो यीशु दे युगानुग आहे. तारक तो सामर्थ तो यीशु दे युगानुग आहे. आहा हा 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 हालेलुया. ओ हो 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 होसाना. आहा हा 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 हालेलुया. ओ हो 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 होसाना. हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. शैतानी बंधनातूनी आम्हाला सोडवितो. शैतानी बंधनातूनी आम्हाला सोडवितो. तारक तो सामर्थ तो यीशु दे युगानुग आहे. तारक तो सामर्थ तो यीशु दे युगानुग आहे. आहा हा 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 हालेलुया. ओ हो 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 होसाना. आहा हा 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 हालेलुया. ओ हो हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. यावेळेस मी आपणा सर्वांस विनंती करतो, आपण सर्वजण उभे राहूया आणि प्रार्थनेत जात असताना गीत गाऊया, सारी सृष्टी के मालिक. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो. सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम. गाते तेरे ही गुण
सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो सारी सृष्टि के रक्षा तुम्ही हो करते हैं तुझको सादर प्रणाम गाते हैं तेरे ही गुणगान आहा हा हा हालेलुया आहा 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 हा हालेलुया आमीन। सारी सृष्टि को तेरा सहारा सारे संकट से हमको बचाना तेरे हाथों में जीवन हमारा है अपनी राहों पर हमको चलाना सारी सृष्टि को तेरा सहारा सारे संकट से हमको बचाना तेरे हाथों में जीवन हमारा है अपनी राहों पर हमको चलाना आहा हा हालेलुया 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 आमीन। हम हैं तेरे हाथों की रचना हम पर रहे तेरी करुणा तन मन धन हमारा तेरा है इस शैतान को छूने न देना हम हैं तेरे हाथों की रचना हम पर रहे तेरी करुणा तन मन धन हमारा तेरा है इस शैतान को छूने न देना आहा हा हालेलुया 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 आमीन। अब दूर नहीं है किनारा धीरज को हमारे बढ़ाना जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना अब दूर नहीं है किनारा धीरज को हमारे बढ़ाना जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना आहा हा हालेलुया
प्रार्थना करू. देवबाप्पा, हा सुंदरसा दिवस तो आम्हाला दाखवला म्हणून तुझे खूप खूप आभार मानतो देवबाप्पा. देवबाप्पा, तू इथं आम्हाला सुखरूपपणे आणलं देवबाप्पा, म्हणून तुझे आभार मानतो देवबाप्पा. व देवबाप्पा, अजून जे बाकीजण येत आहेत देवबाप्पा, त्यांचा पण प्रवास तू सुखाचा जाऊ दे देवबाप्पा. त्यांना तू सुखरूपपणे आण देवबाप्पा. त्यांच्या वाहनाचा तू चालक हो देवबाप्पा. देवबाप्पा, आमच्या मंडळीत देवबाप्पा जेवढी लोक आहेत देवबाप्पा, देवबाप्पा सर्वांवर तुझा आशीर्वाद असू दे देवबाप्पा. लहान बाळकापासून तर मोठ्यांपर्यंत देवबाप्पा सर्वांवर तुझा आशीर्वाद असू दे देवबाप्पा. कुणाचे काही प्रॉब्लेम असतील देवबाप्पा, प्लीज तू ते काढून टाक देवबाप्पा. देवबाप्पा, कुणाला काही आजार असतील देवबाप्पा, तुझा हात लाव देवबाप्पा, तुझा स्पर्श कर देवबाप्पा आणि त्यांचे आजार तू काढून टाक देवबाप्पा. देवबाप्पा, तू आमच्या सोबत देवबाप्पा राहा देवबाप्पा. देवबाप्पा, आम्हाला सर्वांना देवबाप्पा तुझी गरज आहे देवबाप्पा. देवबाप्पा, तू आमच्या सोबत नेहमी राहा देवबाप्पा. तुझा हात नेहमी आमच्यावर असू दे देवबाप्पा. देवबाप्पा, आम्ही जे काही करतो देवबाप्पा, देवबाप्पा सर्व काही देवबाप्पा तुझ्या गौरवासाठी होऊ दे देवबाप्पा. देवबाप्पा, मंडळीसाठी प्रार्थना करतो देवबाप्पा. देवबाप्पा, मंडळी देवबाप्पा अजून वाढीला लागू दे देवबाप्पा. जास्तीत जास्त लोक देवबाप्पा तुझ्याजवळ येऊ दे देवबाप्पा. देवबाप्पा, तुझी देवबाप्पा आम्ही सगळे तुझ्याजवळ या देवबाप्पा. कुणालाच इथं नको सोडू देवबाप्पा. सर्व आम्ही तुझ्या बाजूला बसाव देवबाप्पा. देवबाप्पा, आम्ही सर्व तुझ्याशी बोलत राहावं देवबाप्पा. देवबाप्पा, आमच्या सर्वांसोबत तू राहा देवबाप्पा. देवबाप्पा, आजचा दिवस तर मला दाखवला म्हणून तुझे आभार मानतो देवबाप्पा. देवबाप्पा, आज जे वचन असणार आहे देवबाप्पा, त्या वचनावर तुझा आशीर्वाद असू दे देवबाप्पा. देवबाप्पा, आमच्या सर्वांपर्यंत देवबाप्पा वचन तू चांगल्याने पोहोचू दे देवबाप्पा. देवबाप्पा, आमच्या सर्वांना तू सांभाळ देवबाप्पा. देवबाप्पा, हा पूर्ण दिवस देवबाप्पा मी तुझ्या हातात देतो देवबाप्पा. देवबाप्पा, तुझी इच्छा अगर असेल तर देवबाप्पा आम्हाला उद्याचा दिवस दाखव देवबाप्पा. देवबाप्पा, हा दिवस आम्हाला दाखवला म्हणून तुझे आभार मानतो. ही लहानशी प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त माझा तारक याच्या गोड आणि पवित्र नात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वर देवबापाच्या वचनांकडे यावेळेस आपण जाऊया. आपले डोळे आपण बंद करूया, प्रार्थना करूया. प्रभू राजा, आम्ही तुझ्या समोर आहोत आणि तुझे मनापासून आम्ही आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पवित्र देवबापा, तुझ्या वचनांमधून आम्ही मनन करत असताना, त्यावरती आमचं लक्ष आम्ही केंद्रित करत असताना तू आमचं सहाय्य कर. आणि परमेश्वर देवबापा, तुझं वचन समजण्यासाठी, ते स्वीकारण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरव. तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू आम्हावरती ओत आणि तुझं गौरव तू करून घे. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. या महिन्यामध्ये कोणत्या पुस्तकावरती अभ्यास करायचा, बऱ्याच जणांनी मला फोन करून देखील विचारलं की पाळक साहेब, कोणतं पुस्तक या महिन्यामध्ये आपण अभ्यासासाठी घेणार आहोत. आणि माझ्यासमोर असा प्रश्न होता की या महिन्यामध्ये आपल्याला फार रविवार भेटत नाहीत, कारण सुरुवातीचे 3 रविवार आपल्याला भेटतात, त्यानंतर पाम संडे आहे आणि मग ईस्टर संडे आहे, पुनरुत्थानाचा संडे आहे. आणि त्यामुळं 3 आठवड्यांमध्ये कोणत्या पुस्तकावरती आपण अभ्यास करू शकतो हा एक प्रश्न होता. परत या महिन्यामध्ये परीक्षा कोणत्या रविवारी घ्यावी हा देखील एक प्रश्न होता, कारण पाम संडेला पण शक्य होणार नाही, कारण पाम संडेला भक्ती झाल्यानंतर बाप्तिस्मे आहेत. पुनरुत्थानाच्या संडेला देखील त्या रविवारी देखील परीक्षा होणार नाही. आणि म्हणून या सर्व विचारांमध्ये असताना आपण काय करणार आहोत की मार्च महिना आणि एप्रिल महिना या दोनही महिन्यांमध्ये आपण 2 पुस्तकांचा अभ्यास करणार. आणि ते 2 पुस्तकं कोणते असतील? पहिले इतिहास आणि दुसरे इतिहास. पहिले इतिहास आणि दुसरे इतिहास फार कठीण नाहीयेत वाचायला. थोडंसं वंशावळ असल्यामुळं तुम्हाला असं वाटेल की काय वाचायचं ह्याच्यामध्ये. वाचत असताना हे तर पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजेमध्ये पण आपण वाचलेलं आहे आणि म्हणून परत तेच वाचायचं, त्यामुळं पुष्कळ लोक त्याकडं दुर्लक्ष करतात. परंतु आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही. आपल्याला पहिले इतिहास आणि दुसरे इतिहास वाचून काढायचं आहे. मार्च महिना आहे, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारला आपली परीक्षा होईल. पहिले इतिहास, दुसरे इतिहास यावरती या 2 महिन्यांमध्ये या 2 पुस्तकांचं चांगल्या प्रकारे आपल्याला वाचन करायचं आहे. आणि जसं आपल्याला शक्य होईल तसं या पुस्तकांवरती ज्या काही गोष्टी किंवा जो काही अभ्यास मला तुम्हाला देता येईल, जे काही स्पष्टीकरण मला तुम्हाला या पुस्तकांचं देता येईल, ते देखील देण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. मग पहिले इतिहास ज्यावेळेस आपण वाचण्याकरिता आपल्या समोर घेणार,
या पहिल्या इतिहासाची जी थोडक्यात संक्षिप्त माहिती आहे, ज्या काही त्याच्याविषयीच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हासमोर ठेवत आहे. पहिले इतिहास याचा जो लेखक आहे तो अज्ञात आहे, माहीत नाही. जे अभ्यासक आहे त्यांच्यामध्ये एकमत नाहीये. कोणी म्हणतं की एजरा नेहम्या यांच्या काळात त्यांनी कदाचित ते लिहिलं असावं, कोणी अजून एक सांगतं, आणि त्यामुळं निश्चित याच्या लेखकाबद्दल आपल्याला सांगता येत नाही. परत पहिले इतिहास आणि दुसरे इतिहास हे दोनही पुस्तकं मूळ हिब्रू ग्रंथात एकच पुस्तक म्हणून ते आहेत. दोन वेगवेगळे पुस्तकं ते नाहीत, एकच पुस्तक म्हणून ते आहेत. आणि पहिले इतिहास आणि दुसरे इतिहास यामध्ये प्रामुख्याने पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे आणि दुसरे राजे यामधल्या घटनांची पुनरावृत्ती आहेत. या 4 पुस्तकांमध्ये ज्या गोष्टींचा आपण अभ्यास केला, पहिले शमूएल ते दुसरे राजे या वर्षामध्ये ज्या 4 पुस्तकांचा अभ्यास आपण केलेला आहे, पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजे, त्याच गोष्टी पहिले इतिहास आणि दुसरे इतिहास यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु त्याच गोष्टी मांडत असताना लेखक जो आहे एक नवीन दृष्टिकोन त्यातून आमच्या समोर ठेवतो. हे फार महत्वाचं आहे. एका वेगळ्या दृष्टिकोनातून तो आमच्या समोर त्या घटनांची मांडणी तो करतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जरीही त्या गोष्टींचा अभ्यास आपण पहिले शमूएल, दुसरे शमूएल, राजेंमध्ये केलेला आहे, तरीही आम्हाला पहिले इतिहास, दुसरे इतिहास वाचायचं आहे. कारण ही पुस्तकं वाचत असताना एक नवीन दृष्टिकोन, एक नवीनपणा त्या घटनांचा तुमच्या समोर तुम्हाला पाहायला भेटेल. नवीन रीतीने त्यांची मांडणी लेखक आपल्या समोर तो करतो. कधी लिहिल्या गेलं हे पुस्तक? बाबेलच्या बंदिवासामध्ये हे लोक असताना किंवा बाबेलमधून आल्यानंतर लगेचच हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजेची परिस्थिती वेगळी होती, आणि पहिले इतिहास, दुसरे इतिहास हे लिहित असतानाची परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही वेळेसच्या परिस्थितीमध्ये फार मोठा फरक आहे, फार मोठी भिन्नता आहे. आणि त्यामुळं लिखाणामध्ये देखील, घटनांमध्ये देखील, त्याच्या मांडणीमध्ये देखील आम्हाला एक वेगळेपणा, नवीनपणा आम्हाला त्यामध्ये दिसून येतो. आणि हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की बंदिवासामध्ये जे लोक आहेत, आपण मागच्या वेळेस बंदिवास यावरती अभ्यास केला, बंदिवासामध्ये जे लोक गेलेले आहेत त्या लोकांना, जे लोक बंदिवासातून परत आलेले आहेत, या बंदिवासातून परत आलेल्या लोकांना देवाबरोबर आणि त्यांच्या इतिहासाबरोबर नव्याने जोडणे आणि त्यातून त्यांना देवाबरोबरच्या जीवनाकरिता उत्तेजन मिळणे, हा उद्देश या पुस्तकाचा आम्हाला यामध्ये प्रामुख्याने पाहायला भेटतो प्रियांनो. आणि म्हणून या पुस्तकांकडे दुर्लक्ष करू नका. ही दोन्ही पुस्तकं आम्हाला वाचायचे. ज्यावेळेस तुम्ही पहिले इतिहास पुस्तक वाचाल, या पुस्तकाचे प्रामुख्याने 2 विभाग तुम्हाला करता येईल. 2 भाग पहिले इतिहासाचे तुम्हाला करता येईल. एकंदर किती अध्याय यामध्ये आहेत कोण सांगेल? किती? 29. पहिले इतिहास यामध्ये एकंदर 29 अध्याय आहेत, ज्यामध्ये पहिली 9 अध्याय 1 ते 9 अध्याय यामध्ये वंशावळ्या आहेत. वंशावळ्या पहिली 9 अध्याय ही वंशावळ्यांचेच आहेत. वंशावळ्या त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. मग आदामापासून सुरुवात होऊन तर त्या बंदिवासापर्यंतच्या ज्या सर्व वंशावळ्या आहेत त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि मग पुढचा जो दुसरा भाग आहे, या दुसऱ्या भागामध्ये दाविदाची कथा किंवा दाविदाचं जीवन आम्हाला सांगितलेलं आहे. दाविदाचं जीवन ते देखील एका नवीन दृष्टिकोनातून दाविदाच्या जीवनाचा अभ्यास तुम्हाला पहिले इतिहासमधून करता येईल. 2च भाग आहेत. आता वाचत असताना कठीण आहे का? त्यामध्ये पहिले 9 अध्याय काय आहे? वंशावळ्या आहेत, आणि पुढची सर्व 29 पर्यंतची अध्याय दाविदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं पहिले इतिहास आता पाठ झालं आपलं. पहिले इतिहासाचं पुस्तक आपलं
पाठ झालं थोडक्यामध्ये. 9 अध्यायात वंशावळ आहे आणि मग दाविदाची गोष्ट आहे. दाविदाच्या गोष्टीमध्ये ज्या सर्व म्हणजे त्याच्या राज्याभिषेकापासून, त्याच्या पाचारणापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत या पहिले इतिहासमध्ये थोडक्यामध्ये शाऊलाचा उल्लेख केलेला आहे आणि मग संपूर्ण दावीद आहे. परत शेवट होत असताना शल्मोनाची कारकीर्द त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि पुस्तक त्या ठिकाणी संपलेलं आहे प्रियांनो. आणि म्हणून फार कठीण नाहीये, वाचत असताना एक नवीन विचार आमच्या समोर येईल. आज पहिला जो भाग आहे, पहिला जो विभाग आहे 1 ते 9 अध्याय वंशावळ्या आपल्या समोर आपण ठेवूया प्रियांनो. वंशावळ्या 1 ते 9 अध्याय, 1 ते 9 अध्याय. आणि जो शास्त्र भाग आपल्या समोर असणार आहे 1 ते 9. पहिले इतिहास 1 ते 9 आणि मत्तय 1, मत्तय 1, 1 ते 17. पहिले इतिहास यामधून संपूर्ण पहिली 9 अध्याय आणि मत्तयाचं जे शुभवर्तमान आहे त्याचा पहिला अध्याय आणि वचन 1 ते 17. सर्व वचने आपण वाचणार नाही, परंतु 17वं वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे की जे या प्रकारे सांगतं, याप्रमाणे अब्राहमापासून दाविदापर्यंत सर्व मिळून 14 पिढ्या, दाविदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत 14 पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत 14 पिढ्या. 14 आणि 14 पिढ्यांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत 14 पिढ्या. आणि म्हणून आज पहिली 9 अध्याय असतील किंवा मत्तयाचा पहिला अध्याय 1 ते 17 वचने असतील, आमच्या समोर वंशावळी आम्हाला पाहायला भेटतात प्रियांनो, वंशावळ्या. आणि आज तोच विषय आपल्या समोर आपण ठेवूया, वंशावळ्या. वंशावळी म्हटल्यानंतर एकदम आता कितीतरी नावं आम्हाला पाठ करावे लागतील हा विचार करू नका. एका वेगळ्या पद्धतीने वंशावळ्यांवरती विचार आपण करूया. परंतु वंशावळीचं महत्त्व हे फार मोठं आहे. वंशावळ्यांचं महत्त्व हे फार मोठं आहे प्रियांनो. आम्हाला माहिती आहे की ज्या वेळेस वंशावळ आम्ही अभ्यास करतो त्यामधून त्या व्यक्तीविषयीची आणि त्या परिस्थितीविषयीची सत्यता, प्रमाण आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतं. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये 2000 वर्षांपूर्वी येऊन गेला आम्ही म्हणतो. काय प्रमाण आहे त्याचं? काय प्रमाण आहे? का बरं आज आम्ही खात्रीपूर्वक ह्या गोष्टी सांगू शकतो? कारण प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला त्याचं प्रमाण आहे. त्या ज्या वंशावळ्या आहेत त्या प्रमाणित त्या ठिकाणी आहेत प्रियांनो. आणि आम्हाला पाहायला भेटतं की ज्यावेळेस आम्ही वंशावळीचा अभ्यास करत जातो, ज्यावेळेस आम्ही आमच्या कुटुंबाच्या वंशावळीचा अभ्यास करत जातो, एक 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 पिढी मागं जात जात आम्हाला मूळ सापडतं की कुठून आहोत, आमचं मूळ काय आहे, त्या ठिकाणाहून आम्ही कुठून आलेलो आहोत, आम्ही कोण आहोत प्रियांनो, ते आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं प्रियांनो. मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे हे जर मला शोधून काढायचं असेल तर मला माझी जी वंशावळ आहे, माझे जे पूर्वज आहे, मला त्यांचा अभ्यास करावा लागेल की कोण कुठं होतं, कोण कुठून आलं, कोणत्या भागातून कोण कुठं आलं आणि कसे स्थित्यंतरे होत गेले, काय काय बदल होत गेला. आम्हाला या प्रकारे आमच्या मुळापर्यंत आम्हाला पोहोचता येतं. आणि म्हणून वंशावळ्यांचा अभ्यास ज्यावेळेस आम्ही करतो त्यातून आम्हाला त्या वास्तविकतेचं आणि त्याच्या सत्यतेचं प्रमाण आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि पवित्र शास्त्रातील वंशावळ्या यांचा अभ्यास करणं तर हे फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. त्याची काही कारणं मी तुमच्या समोर ठेवत आहे प्रियांनो. पहिलं कारण, पवित्र शास्त्रातील वंशावळ्यांचा अभ्यास का आम्ही करायचा आहे त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण हे आहे की पवित्र शास्त्रातील सर्व वंशावळ्या या देवाशी संबंधित आहे. पहिलं कारण काय आहे महत्त्वाचं?
कारण या वंशवळ्या ज्या आहेत यामध्ये आलेली जी नावं आहेत ही सर्व नावं जी आहेत ही देवाशी संबंधित आहेत, देवाशी निगडित आहेत, देवाशी ती जुळलेली आहे. संपूर्ण पवित्र शास्त्र आम्हाला माहिती आहे की ईश्वर प्रेरित आहे आणि दैवी आत्म्याच्या प्रेरणेने ते लिहिलेलं आहे, ज्यामध्ये निर्मिती, मानवी जीवनाची सुरुवात, मनुष्याचं पतन आणि मनुष्याच्या उद्धाराबद्दल, तारणाबद्दल आम्हाला प्रामुख्याने स्पष्टपणे पाहायला भेटतं. आणि म्हणून या संपूर्ण ईश्वर प्रेरित शास्त्रलेखांमध्ये या वंशावळ्या आलेल्या आहेत. तुम्हाला वाटतं का की देवबापाने उगाच देवाच्या आत्म्याने प्रेरणा दिली त्या ठिकाणी त्या वंशावळ्या टाकण्यासाठी? आम्हाला ते वाचत असताना आम्ही कंटाळा करावा, काय माझा आणि या वंशावळ्यांचा काय संबंध आहे, त्या दुर्लक्षित करण्यासाठी नाही, तर प्रियांनो, जी वास्तविकता आणि जी सत्यता पवित्र शास्त्र आमच्या समोर ठेवतं त्याला दुजोरा, त्याला अधिक बळ या वंशावळ्यांमधून आम्हाला प्राप्त होत असतो. प्रियांनो, पवित्र शास्त्रातील या ज्या सर्व वंशावळ्या आहेत ना, या आम्हाला कोणापर्यंत घेऊन जातात? प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत घेऊन जातात. आणि म्हणून या वंशावळ्यांचा अभ्यास करणं त्याहीकरिता अतिशय महत्वाचं आहे, कारण या वंशवळ्या आम्हाला आमच्या उद्धारक, आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत घेऊन येतात. आम्ही वाचलं मत्ते 1:17 मध्ये आम्ही वाचलं की अब्राहमापासून दाविदापर्यंत 14 पिढ्या झाल्यात, त्याच्यानंतर दाविदापासून बंदिवासात जाईपर्यंत 14 पिढ्या झाल्यात, आणि मग बंदिवासात गेल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत 14 पिढ्या झाल्यात. हा प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही जर ही वंशावळ जर उलटी वाचत आलो, म्हणजे दुसऱ्या बाजूने, खालच्या बाजूने जर वाचायला आम्ही सुरुवात केली तर आम्हाला कसं समजेल? आम्ही प्रभू येशू ख्रिस्तापासून सुरुवात करत येऊ, मत्तयामध्ये अब्राहमापर्यंत आम्ही पोहोचू. मग अब्राहमाच्या आधीची वंशावळ कुठं आहे? कसं तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आणखीन मुळापर्यंत तुम्ही त्याला शोधू शकता? पहिले इतिहास, पहिलाच अध्याय तुम्हाला आदामापर्यंत पोहोचवतो. म्हणजे अब्राहम कोणाच्या वंशात आम्हाला पाहायला भेटतो? अब्राहम आम्हाला शेताच्या वंशात पाहायला भेटतो. शेत कोणाच्या वंशात पाहायला भेटतो? शेत आम्हाला नोहाच्या वंशात पाहायला भेटतो. प्रियांनो, नोहा आम्हाला कोणाचा मुलगा आहे? लामेखाचा. लामेख कोणाचा? मथुशेलाचा. मथुशेल कोणाचा? हणोकाचा. हणोक कोणाचा? तर यारेदचा. यारेद कोणाचा? तर महलेलचा. महलेल कोणाचा? तर केनानचा. केनान कोणाचा? तर अणोशचा. आणि अणोश कोणाचा? तर शेतचा. आणि शेत कोणाचा? आदामाचा. आदामापासून तर प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत ज्या सर्व पिढ्या आहेत, जी सर्व वंशावळ आहे, प्रियांनो, ती आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. देवाने निवडलेल्या लोकांची नावं या वंशावळीमध्ये आम्हाला पाहायला भेटतात, आणि म्हणून त्यांचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. प्रियांनो, आम्ही आमच्या किती पिढ्यांपर्यंतची नावं आम्हाला सांगता येईल? किती पिढ्यांपर्यंतची नावं आम्हाला सांगता येईल? आमचे आजोबा, त्यांचे वडील, आजोबांचे आजोबा, अजून त्याच्या पाठीमागं कोणाला जाता येतं का? कठीण आहे ना? फार बोटावर मोजण्यासारखे क्वचित असतील की जे आपल्या मागच्या 10-15 पिढ्यांपर्यंत पोहोचू शकतील, की हे असं असं इथून 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 इथून. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव पहा तुम्ही, त्याची जी वंशावळ आहे ती कुठपर्यंत आहे, कुठून सुरुवात आहे? या भूतलावरचा पहिला मनुष्य आदाम, आदामापासून ती लिंक त्या ठिकाणी आम्हाला ते दाखवण्यात आलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कसा या जगामध्ये तो आलेला आहे. प्रियांनो, आणि म्हणून या ज्या सर्व वंशावळी ज्या आहेत या देवाशी संबंधित आहेत, देवाशी त्या निगडित आहेत, आणि म्हणून आम्हाला या वंशावळींचा अभ्यास करणं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. दुसरं कारण प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही या वंशावळ्यांचा अभ्यास करतो ना, त्यावेळेस आम्हाला
देवाचं जे कार्य आहे ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतं. या वंशावळीच्या अभ्यासामधून आम्हाला परमेश्वराचं जे कार्य आहे ते अधिक स्पष्टपणे आम्हाला समजण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते. आता आम्हाला माहिती आहे की परमेश्वर देवबाप कधीही बदलत नाही. तो काल, आज, उद्या आणि युगानुयुग सारखाच परमेश्वर आहे. तो कधीही बदलत नाही. मग हा न बदलणारा परमेश्वर याने या वेगवेगळ्या काळांमध्ये, या वेगवेगळ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये जे काही काम त्याने केलं, त्या परिस्थितीमध्ये परमेश्वराने जे काम केलं प्रियांनो, त्या कार्याची कदाचित भिन्नता आणि त्या ठिकाणी त्या कामाचा अभ्यास आम्हाला या वंशावळीच्या माध्यमातून करता येतो आणि परमेश्वराचं कार्य जे आहे ते आम्हाला त्या ठिकाणी समजून घेता येतं. कारण या वंशावळीमध्ये आलेले सर्व लोक भिन्न भिन्न आहेत, वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या स्वभावाचे. जसे आज जे आपण सर्वजण या ठिकाणी बसलेले आहोत त्या आपल्या सर्वांचा स्वभाव सारखाच आहे का? प्रत्येकाच्या स्वभावामध्ये भिन्नता आहे. प्रत्येकाच्या स्वभावामध्ये आपण सर्वजण वेगवेगळे आहोत, परंतु आपल्या सर्वांच्या ठाई देवाचा आत्मा जो एकच तो कार्य करीत आहे. एकाच आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही आणि मी चालविल्या जात आहोत. मग म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस देवाचा आत्मा माझ्यामधून काम करतो ते काम करण्याची पद्धत वेगळी असेल, कारण त्याला माहिती आहे की मी कसं आहे. तुमच्या जीवनातून देवाचा आत्मा काम करत असताना ते काम आम्हाला कदाचित वेगळं दिसेल, कारण तुम्ही वेगळे आहात. आपण सर्वजण भिन्न भिन्न असूनही एकच देवाचा आत्मा आपल्या प्रत्येकाच्या ठाई काम करत आहे. आणि म्हणून हा जो एवढा मोठा वंशावळीचा भाग आम्ही पाहतो, ही जी एवढी बदललेली वर्ष आहेत, बदललेली परिस्थिती आहे, बदललेले लोक आहेत, या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वेगवेगळ्या प्रकारचं काम आम्हाला पाहायला भेटतं. जर तुम्ही नोहाच्या संदर्भात विचार केला तर आम्हाला पाहायला भेटतं की नोहा त्याच्या काळामधली परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी होती. आणि नोहाकडे ज्यावेळेस तुम्ही पाहता, देवाचं त्याच्या ठाई असणारं जे काम आहे, एक नवीन सुरुवात आम्हाला नोहाच्या जीवनामध्ये पाहायला भेटते. नोहापासून एक नवीन सुरुवात आम्हाला पाहायला भेटते. देवाने सर्व गोष्टींचा नाश त्या ठिकाणी केला, परंतु या नोहाच्या द्वारे त्याचं कुटुंब आणि जे काही पशुपक्षी त्या ठिकाणी आहे ती वाचवलीत आणि एक नवीन सुरुवात या भूतलावरती आम्हाला पाहायला भेटते. एक नवीन सुरुवात. जर तुम्ही अब्राहमाकडे जर तुम्ही पाहिलं तर अब्राहमाकडे पाहिल्यानंतर एका नवीन राष्ट्राची किंवा एका राष्ट्राचा आरंभ तुम्हाला अब्राहमाच्या जीवनामध्ये पाहायला भेटतो. जे काम देवाने नोहाच्या जीवनात केलं, ज्याकरिता देवाने नोहाला पाचारण केलं, त्याकरिताच अब्राहमाला केलं का? नोहाचं पाचारण हे वेगळ्या गोष्टीसाठी होतं, अब्राहमाचं पाचारण हे वेगळ्या गोष्टीसाठी आहे. आणि अब्राहमाकडे ज्यावेळेस तुम्ही पाहता, एका नवीन राष्ट्राचा आरंभ आम्हाला पाहायला भेटतो. आणि या अब्राहमाच्या जीवनामध्ये परमेश्वराने जे काम केलेलं आहे त्याचा अभ्यास आपल्या सर्वांनाच आहे. प्रियांनो, या वंशावळ्यांमध्ये पहिलं नाव आणि शेवटचं नाव, पहिलं नाव कोणाचं आहे? आदामाचं. शेवटलं नाव कोणाचं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. मग आदाम आणि प्रभू येशू ख्रिस्त या वंशावळीमधला एक सुरुवात आणि एक शेवट आम्हाला पाहायला भेटतो. आणि यांच्या जीवनामध्ये आम्हाला परमेश्वराचं काम कसं पाहायला भेटतं प्रियांनो? आदाम आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात ज्यावेळेस आम्ही विचार करतो, आदामाकडे ज्यावेळेस तुम्ही पाहता ना, तुम्ही पहा, आदाम ज्याला स्वर्गीय सुखाचा अनुभव होता. होता? हो म्हणावं की नाही म्हणावं? होता, कारण तोपर्यंत पाप जगात शिरलेलं नव्हतं. आणि म्हणून आदाम आणि हवा यांना या पृथ्वीवरती त्या स्वर्गीय सुखाचा अनुभव आलेला आहे. परंतु आम्हाला पाहायला भेटतं की स्वर्गीय सुखाचा अनुभव आहे आणि त्याचप्रमाणे पापामुळं आलेल्या दुःखाचाही अनुभव त्यांना आहे. पापामध्ये त्यांचं मरण झालेलं, पापामुळे त्यांचं मरण झालेलं आम्हाला पाहायला भेटतं. प्रभू येशू ख्रिस्ताकडे तुम्ही पहा,
प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गीय सुखाचा अनुभव आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गीय सुखाचा अनुभव आहे का? होता का? कशावरून सांगू शकता तुम्ही? कारण तो या जगामध्ये येण्यापूर्वी कुठं होता? स्वर्गामध्ये. त्याने अनेकदा सांगितलं की मी ज्या ठिकाणाहून आलेलो आहे, मी पित्यापासून आलेलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा अल्फा आणि ओमेगा आम्हाला पाहायला भेटतो. आरंभापासून तो आहे. आणि त्रैक्यामधली एक व्यक्ती, ही जी सहभागिता आहे प्रियांनो, त्रैक्यामधील ही एक व्यक्ती हा प्रभू येशू ख्रिस्त, त्या स्वर्गीय सुखाचा अनुभव घेतलेला, त्याने ते स्वर्गीय सुख तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सोडून दिलं. त्याग त्याचा केला आणि तो या जगामध्ये आला. प्रभू येशू ख्रिस्ताला पापामुळे होणाऱ्या दुःखाचा, क्लेशाचा अनुभव आला ना? आदामाने पण ह्या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतला. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतला. परंतु आम्ही पाहतो की आदाम पापामुळे मरण पावला. प्रभू येशू ख्रिस्त पाप क्षमेसाठी अर्पण करण्यात आलेला आहे. दोघांच्याही मरणामध्ये आम्हाला फरक पाहायला भेटतो. एक आदाम ज्याच्यामुळं सर्व मनुष्य जातीवरती पाप आलं, मरण आलं, दोषी ठरविण्यात आली. आणि हा दुसरा आदाम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आम्ही पाहतो की त्या एकट्याच्या द्वारे सर्व त्याच्यामध्ये नीतिमान ठरविल्या जातात. एकामुळं पाप आलं, मरण आलं, सर्व दोषी ठरले. प्रभू येशू ख्रिस्त पाप क्षमेसाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि आज जगातील कोणीही व्यक्ती जो त्याच्यावरती विश्वास ठेवतो तो नीतिमान गणला जातो. एकामध्ये सर्व दोषी ठरतात, तर दुसऱ्यामध्ये सर्वजण नीतिमान त्या ठिकाणी ठरविल्या जातात. प्रियांनो, सर्वजण नीतिमान ठरविल्या जातात प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. प्रियांनो, आम्हाला यावरून कळून येईल की या वंशावळींचा अभ्यास आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. तुम्ही आणि मी आज या जगामध्ये क्लेश आम्हाला आहेत, या जगामध्ये आम्हाला दुःख आहेत, या जगामध्ये आम्ही आजारांमध्ये असतो, या जगामध्ये अनेक प्रकारचे त्रास आम्ही सहन करतो. या जगातील सर्व दुःखाचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. प्रियांनो, आमच्यासाठी स्वर्गीय सुखाचा अनुभव देखील राखून ठेवलेला आहे. आमच्यासाठी स्वर्गीय सुखाचा अनुभव देखील राखून ठेवलेला आहे. आणि त्या स्वर्गामध्ये जागा तयार करण्याकरिता हा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेलेला आहे. प्रियांनो, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो त्या ठिकाणी जागा तयार करत आहे. त्या ठिकाणी तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जागा तयार करत आहे. आणि म्हणून प्रियांनो, या जगातील दुःखामुळं, या जगातील क्लेशामुळं निराश होण्याची आवश्यकता नाहीये. या जगामध्ये या गोष्टी असणारच आहे. परंतु जे स्वर्गीय सुख आमच्यासाठी आहे प्रियांनो, त्या स्वर्गीय सुखाकडं आमचं लक्ष लागलेलं पाहिजे. सकाळी आम्ही गीत गायलं, हे देवा तुझ्या संगती चालाया इच्छितो, लागोच चित्त वरती प्रकाश मागतो, प्रकाश मागतो. या जगाच्या अंधारामध्ये आम्हाला ख्रिस्त रूपी प्रकाश आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झालेला आहे. गीत करता म्हणतो की माझ्या सर्व दुःखा शांत होणे राही मनामध्ये, माझ्या सर्व दुःखा शांत होणे राही मनामध्ये. आमच्या जीवनातील सर्व दुःखात आणि क्लेशामध्ये प्रियांनो हा ख्रिस्त आम्हाला आनंद देणार आहे. आणि म्हणून या जगामध्ये राहत असताना मी नेहमी सांगत असतो की या जगापुरती मर्यादित होऊन राहू नका. तर आपली जी लिंक आहे, आपली जी आहे त्या स्वर्गीय गोष्टींसोबत त्याकडं आमचं लक्ष लागलेलं पाहिजे. या जगामध्ये कदाचित आमची एक वंशावळ आहे ना, आमचं कुठंतरी काहीतरी मूळ आहे, कुठून तरी आम्ही इथपर्यंत आलेलं आहोत. परंतु या जगापुरती आम्हाला मर्यादित राहायचं नाहीये. तर जी वंशावळ स्वर्गापर्यंत जाते प्रियांनो, त्या वंशावळीचा भाग आम्हाला व्हायचा आहे. कसं होता येईल? कसं होता येईल? जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याला देवाची मुले होण्याचा अधिकार मिळालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो या वंशावळीतला शेवटचं नाव आहे, त्याच्याबरोबर तुमचं आणि माझं नाव
जोडल्या जाऊ शकतं प्रियांनो. तो तुमचा आणि माझा ज्येष्ठ बंधू, तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं नातं आम्हाला त्याच्यासोबत आम्हाला पाहता येईल. तिथपर्यंत आम्हाला त्यासोबत जोडल्या गेलो पाहिजेत प्रियांनो. आणि त्यासाठी आम्हाला काय करावं लागतं? आम्हाला या जगातल्या गोष्टींकडं दुर्लक्ष करावं लागेल प्रियांनो, आणि त्या स्वर्गीय गोष्टींकडं आम्हाला लक्ष लावावं लागेल. या दिवसांमध्ये जे ध्येय वाक्य घेऊन आपण मनन करत आहोत की मनुष्याचा पुत्र, आणि मी तुम्हाला मागेही सांगितलं की देवपुत्र मनुष्यपुत्र झाला यासाठी की मानवपुत्रांना त्याने देवपुत्र बनवावं. तुम्हाला आणि मला देवाच्या घरामध्ये अधिकार मिळावा, देवाचे लोक म्हणून तुम्ही आणि मी गणल्या जावेत. ही जी वंशावळ आदामापासून सुरू झालेली आहे, ज्यामध्ये शेवटचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळतं की जो सर्व मनुष्याचा तारणारा आहे, त्याच्याद्वारे आज तुम्ही आणि मी देखील त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये तुम्हाला आणि मला प्रवेश करता येतो. प्रियांनो, या वंशावळीचा अभ्यास करत असताना जी लोक तुमच्या समोर येतात, जी कॅरेक्टर तुमच्या समोर येतात, प्रत्येक कॅरेक्टर वेगळं आहे. आणि त्यामध्ये देखील एक फार महत्त्वाचं आहे की प्रत्येक व्यक्तीने देवाला वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिसाद आहे. तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्या पाचारणाला कशा प्रकारचा प्रतिसाद द्यायला पाहिजे ते देखील वंशावळीच्या अभ्यासामधून पाहायला भेटतं. कारण कोणी कशा प्रकारचा प्रतिसाद दिला आणि त्याच्यावरती काय परिणाम झाला, त्याच्या लोकांवरती त्याचा काय परिणाम झाला, हे देखील वंशावळीचा अभ्यास करत असताना आम्हाला शिकायला मिळतं. आणि म्हणून आमचं जे पाचारण आहे, आम्हाला जे देवाने बोलावलेलं आहे प्रियांनो, आम्ही आमच्या पाचारणाला कसा प्रतिसाद देणार आहोत हे देखील आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण त्याचा परिणाम आमच्या स्वतःवरती आणि इतरांवरती होतो. आम्हाला माहिती आहे की आपण राजेंचा अभ्यास केला आणि राजेच्या अभ्यासांमध्ये आम्हाला पाहायला भेटतं की ज्या राजांनी चांगला प्रतिसाद दिला त्याचा चांगला परिणाम त्यांच्यावरती आणि राज्यावरती झालेला आहे. आज तुम्ही आणि मी जो प्रतिसाद देतो त्याचा आमच्यावरती, आमच्या कुटुंबावरती आणि आमच्या समाजावरती, आमच्या मंडळीवरती परिणाम होत असतो. मग या आपले डोळे बंद करूया आणि आज स्वतःला हा प्रश्न आम्हाला करता येईल, काय मला जे आमंत्रण आहे या वंशावळीमध्ये माझं नाव लिहिण्याचं, आणि आज ही वंशावळ लिहिण्याचं काम चालू आहे त्या स्वर्गामध्ये, त्या ठिकाणी ते जीवनाचं पुस्तक लिहिणं चालू आहे प्रियांनो. आणि त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये जी नावं आहेत ती या वंशावळीमधली नावं आहेत, ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जोडल्या गेलेली नावं आहेत प्रियांनो. त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये आमचं नाव आहे काय? होय, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आणि त्याने आम्हाला देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. माझं नाव त्या स्वर्गातील जीवनाच्या पुस्तकात आहे. आम्ही धन्य आहोत प्रियांनो, कारण ही संधी आम्हाला मिळालेली आहे. परंतु काय या संधीसाठी, या पाचारणासाठी आम्ही देवाला योग्य प्रतिसाद देत आहोत काय? या वंशावळीमध्ये असे अनेक नाव देखील तुम्हाला पाहायला भेटतील की ज्यांनी देवाला योग्य प्रतिसाद दिला नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचं नाव आलेलं जरी आहे तरी त्यांची जीवनं प्रियांनो नाशाकडे गेलेली आहेत. आज ख्रिस्त आम्हाला मिळाला म्हणून आम्ही हे सांगू शकतो की जीवनाच्या पुस्तकात माझं नाव आहे. परंतु जर मी त्याला योग्य प्रतिसाद देणार नाही तर मला देखील त्याचा काही एक फायदा होणार नाही. मला देवाची लोक होण्याकरिता, देवाच्या कुटुंबाचा होण्याकरिता पाचारण आहे, ही मोठी धन्यता आहे. परंतु माझी जबाबदारी देखील आहे की मी त्याकरिता योग्य प्रतिसाद द्यायचा आहे. मला स्वर्गीय गोष्टींसाठी बोलावण्यात आलेलं असताना मी जगातील गोष्टींमध्ये आनंद शोधत असेल, मी जगातील आकर्षण, मोह, व्यसन, पापांमध्ये गुंतलेला असेल, तर मी कसं म्हणावं की मी योग्य प्रतिसाद देत आहे? मी अजूनही या जगातील गोष्टींसाठी, स्वर्गीय आशीर्वादांना नाही म्हणतो, मग मी कसं म्हणावं की
मी योग्य प्रतिसाद देत आहे. आम्हाला आमच्या जीवनाचं परीक्षण करणं गरजेचं आहे प्रियांनो. पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, या वंशावळीमधलं पहिलं नाव आदाम आणि शेवटचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. एकामध्ये सर्व आम्ही दोषी ठरलोत, परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तू आम्हास नीतिमान ठरवलंस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभूचे देव बापा, ही धन्यता तू आम्हास दिली त्याबद्दल देखील आभार मानतो. आणि म्हणून माझी प्रार्थना आहे देव बापा, प्रत्येकासाठी पवित्र देव बापा, मी या प्रत्येकासाठी प्रार्थना करतोय प्रभूजी, की आम्ही आमच्या जीवनामधून या पाचारणाला योग्य प्रतिसाद देऊ. प्रभू, त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. प्रभू, आमची दुर्बलता तुला माहीत आहे. या जगातील अनेक गोष्टी आम्हाला आकर्षित करतात, अनेक मोहांना आम्ही बळी पडतो. प्रभू, तू आमची क्षमा कर. तू आमची क्षमा कर. प्रभू, तू आमच्यावरती दया कर. आणि परमेश्वर देव बापा, तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, तू आमचं सहाय्य कर. आम्ही स्वतःला तुझ्या अधीन करत आहोत. प्रभूजी, तुझे आभार मानून प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडलेत, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. तर आम्हास वाईटापासून सोडे, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देवा आता ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.